आजच्या दिवशी हिंगोली जिल्ह्यामध्ये किसान सभा, शेतमजूर युनियन, CITU ह्या जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मानणाऱ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, त्या संघटनेच्या वतीनं ह्या सरकारच्या फसव्या कर्जमुक्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। कारण सरकारनं जे दिलेलं आश्वासन होतं, जे काही नागपूरच्या अधिवेशनावरती शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये ह्याच्यासाठीच काढला होता की महाराष्ट्रामधले शेतकरी हे कर्जमुक्तीमुळं, कर्जमाफीमुळं आणि जास्त कर्ज झाल्यामुळं हे आत्महत्या करतायत। दर दिवसाला 10-10, 5-5 शेतकरी हे महाराष्ट्रामध्ये, विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकरी जास्तीत जास्त आत्महत्या करत आहेत। म्हणून त्या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांनी नागपूरच्या अधिवेशनावरती मोर्चा काढला, आंदोलन केलं आणि सरकारला ते आंदोलन परवडण्यासारखं नव्हतं। म्हणून सरकारनं त्या ठिकाणी असं सांगितलं की आम्ही जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते हे सरकार सोडवायला तयार आहे। हे सरकार, आम्हाला माहित होतं, प्रश्न सोडवणार नाही। जे सरकार जातीच्या आधारावरती मतं घेऊन आलेलं सरकार आहे, या सरकारला शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही। याचे जे मित्र आहेत ते अदानी, अंबानी, भांडवलदार, मोठे शेतकरी असतील, मोठे भांडवलदार असतील, हे यांचे मित्र आहेत। तरी पण त्या ठिकाणी आमच्या अजित नवलेच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया किसान सभा याच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन झालं, त्या ठिकाणी या सरकारनं आम्हाला आंदोलन करत असताना सोडलं नाही। आमच्या 700-800 लोकांवरती, गरीब शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आणि या सरकारनं सांगितलं तुम्ही आंदोलन करू नका, आम्ही शेतकऱ्यासाठी तयार आहोत। त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी तयार असणाऱ्या सरकारनं आम्ही संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत असं सांगितलं। परंतु आता जेव्हा सरकारच्या कर्जमाफीचा GRच आला, त्याच्यामध्ये ज्याचं पुनर्गठन झालं, रिपुनर्गठन झालं, या सगळ्या पुनर्गठनामध्ये शेतकऱ्यासाठी कुठलाही लाभाचं एकही गोष्ट नाही। शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा तर विषयच नाही, परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याच्या ऐवजी हे सरकार या माध्यमातून शेतकऱ्याची कर्ज वसुली करण्यासाठी आता शेतकऱ्याला पात्र करत आहे। 50,000 देतो म्हणलं रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला, आता म्हणाले पूर्वीचे 2 लाख भरा आणि त्याचं व्याज जे आहे ते व्याज आम्ही माफ करतो, अशा प्रकारची फसवी घोषणा आहे। म्हणून या फसव्या घोषणेचा आम्ही आजच्या दिवशी तीव्र शब्दात निषेध करतो आणि या ठिकाणी या GRची जाहीर होळी करतो। म्हणून आजचा हा जो या ठिकाणी जे तहसीलदार, डिप्टी कलेक्टरला निवेदन द्यायचं आहे, ते निवेदन आमचे कार्यकर्ते या ठिकाणाहून द्यायचं आहे। आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं संपूर्ण राज्यभर जे राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या जे कर्जमाफीची घोषणा केली, जो GR काढला, तो GR फसवा असून शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे। म्हणून संपूर्ण कर्ज विना शर्ती संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे। यासाठी संपूर्ण राज्यभर आज या GRची होळी करून तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं आयोजित करण्यात आलेले आहे। त्याचा एक भाग म्हणून आज कळमनुरी तहसीलवर, उपजिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी आम्ही आज GRची होळी केलेली असून त्याचबरोबर इतर जे पीक विमा आहे 2025 पर्यंतचा, तो सुद्धा शेतकऱ्याला मिळाला नाही, तो पीक विमा सुद्धा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। त्याचबरोबर इतर जे कर्ज आहेत शेतकऱ्यांनी घेतलेले, ते कर्ज माफ झाले पाहिजेत। गायरान जमिनी, वन जमिनीचे GR आलेत, परंतु त्याच्या जमिनी अजून नावानं झाल्या नाहीत। त्या जमिनी, गायरान जमिनी, वन जमिनी कसदराच्या नावे झाल्या पाहिजेत।